इयत्ता 12वी, विषय इतिहास, प्रकरण 10वे, शीतयुद्ध. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. सिएटो संघटनेचे मुख्यालय डॅश येथे होते. पर्याय अ. थायलंड, ब. फिलिपाईन्स, क. पाकिस्तान, ड. ग्रेट ब्रिटन. उत्तर अ. थायलंड. सिएटो संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते. 2. 1986च्या डॅश येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. पर्याय अ. जकार्ता, ब. हरारे, क. नामिबिया, ड. इंडोनेशिया. उत्तर ब. हरारे. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. उत्तर सिएटो. 2. कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना यांनी मांडली. उत्तर रेव्हरंड ॲस्टली कूपर. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. अँजस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब. हा लष्करी करार होता. क. हा गुप्त करार होता. ड. हा फक्त मित्र देशांतील करार होता. उत्तर अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी अँजस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. प्रश्न तिसरा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सार्क समोरील आव्हाने. उत्तर सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, अपुरा व्यापार, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, कृषी क्षेत्राचा अपुरा पुरवठा, वाढता दहशतवाद, संरक्षणावरील खर्च, भिन्न राज्यपद्धती, लोकसंख्या विस्फोट. प्रश्न चौथा. टिपा लिहा. 1. शीतयुद्ध. उत्तर दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्र व साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्तेसाठी व प्रभावासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. वॉल्टर लिपमॅन या स्तंभलेखकाने या वर्षाला सर्वप्रथम कोल्ड वॉर शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला. दोन राष्ट्रगटात तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परांतील अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका, सोव्हिएट रशिया हे या गटाचे नेतृत्व करीत होते. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच शीतयुद्ध होय. दुसऱ्या महायुद्धानंतर 1991 पर्यंत ही शीतयुद्धाची परिस्थिती जगात होती. 2. अलिप्ततावाद. उत्तर कोणत्याच गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे या धोरणाला अलिप्ततावाद असे म्हणतात. भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा या दोन्ही राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्रगटापासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावादात स्वतःच्या राष्ट्राचा विकास स्वतः करणे, स्वतःची धोरणे स्वतः ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी, शांततामय सहजीवनाशी अधिक निगडीत आहे. प्रश्न 5वा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. सॅन्टो करार विसर्जित करण्यात आला. उत्तर
सोव्हिएट रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा, हे सेंटो करारातील धोरण होते. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराक व इंग्लंड या कोणाचीच नव्हती. ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्राच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष द्यायला अमेरिकेला वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे या विचारापर्यंत ही राष्ट्र आली आणि इराण व पाकिस्तान ही राष्ट्र या करारातून बाहेर पडली. त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला. 2. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. उत्तर: सार्क संघटनेमार्फत शेती, बी-बियाणे, पशुधन, मत्स्योत्पादन क्षेत्रात विशेष संशोधन केले. सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली, व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न केले. गरिबी, आर्थिक प्रश्न, अंमली पदार्थ, चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सार्क संघटनेसमोर अनेक आव्हाने असली तरी आतापर्यंत काही क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे. प्रश्न 6वा मत नोंदवा. 1. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. उत्तर: दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड हानीमुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी होऊन ते अमेरिका आणि सोव्हिएट रशियाला प्राप्त झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप व्यापला तर अमेरिकन सैन्याचा प्रभाव पश्चिम युरोपवर होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व युरोप व पश्चिम युरोप असे विभाजन झाले. पूर्व युरोपातील राष्ट्रे सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली गेली. या राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला तर पश्चिम युरोपातील राष्ट्र अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या प्रभावाखाली आली. प्रत्येक गट आपले सामर्थ्य वाढवू लागला. त्यातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली. 2. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका बांधली आहे. उत्तर: भारताने स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच साम्राज्यवादाविरोधात आवाज उठवला आहे. कारण भारत लोकशाही मूल्य पाळणारा देश आहे. भारताने कोणत्याही लष्करी गटाला बांधून घेतलेले नाही. कारण भारताने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेले आहे. भारत अन्य देशांचा हस्तक्षेप स्वीकारत नाही. त्याचप्रमाणे तो अन्य राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडत्वाबद्दल व सार्वभौमत्वाबद्दल आदर बाळगतो. विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना लवकर स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली होती. परकीय सत्तांनी वसाहतीमधून निघून जाण्याचा आग्रह भारताने नेहमीच धरला. शांततामय सहजीवनावर भारताची श्रद्धा आहे. अशा प्रकारे भारत वसाहतवाद विरोधात नेहमी आपली भूमिका मांडत आला आहे.